सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी आता मंत्री नितेश राणेंवरती राजन तेलींनी आता आरोप केलेत। हे तेच राजन तेली आहेत ज्यांनी काही दिवसांपूर्वीच आमदार निलेश राणेंच्या मध्यस्थीने ठाकरेंची साथ सोडली आणि आता त्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। यानंतर आता नानाविध प्रश्न आता उपस्थित होत आहेत आणि त्यामुळेच आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती राजकीय वर्तुळामधून आता चर्चांना जे आहे ते आता उधाण आलेलं आहे। सध्या सिंधुदुर्गामध्ये हे सगळं प्रकरण चालू आहे। काही दिवसांपूर्वीच ठाकरेंची साथ राजन तेलींनी सोडली। कार्यकर्त्यांचा विचार करून ही साथ सोडली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना दिली होती। मात्र त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा नितेश राणेंवरतीच आता थेट भ्रष्टाचाराचे आरोप लावलेले आहेत। याची चौकशी व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं सुद्धा त्यांनी आता सांगितलेलं। मात्र राजन तेली नेमकं काय म्हणाले होते पाहूया। माझी या निमित्ताने शासनाला विनंती आहे की आपण याच्यात लक्ष घालावं। ही बँक टिकली पाहिजे। कोकणामध्ये कोऑपरेटिव्ह सेक्टर एवढ्याच आमच्या जिल्हा बँका ह्याच महत्त्वाच्या आहेत। सिंधुदुर्ग जिल्हा बँक असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, चांगल्या बँका आहेत आणि म्हणून हे टिकल्या पाहिजेत। म्हणून अशा प्रकारचे जे भूमाफी आहेत हे आज या पालकमंत्री नितेश राणेंचे बोर्ड लावतात सगळ्या ठिकाणी। या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे आणि योग्य तो न्याय मिळायला पाहिजे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणारे ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक सध्या जोडले गेलेले आहेत। वैभवजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। जय महाराष्ट्र। वैभवजी, मला सांगा, गेल्या काही दिवसांपूर्वीच राजन तेली तुमचे एकेकाळचे समर्थक होते आणि तुमचे मित्र सुद्धा आहेत। मात्र याच पार्श्वभूमीवरती राणेंसोबतचा संघर्ष हा काही नवा नाहीये महाराष्ट्रासाठी। मात्र याच तेलींनी निलेश राणेंसोबत हातमिळवणी केली, त्यांच्या मध्यस्थीने शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला, ठाकरेंची साथ सोडली। मात्र असं आता काय झालं असेल की बाबा डायरेक्ट थेट त्यांनी नितेश राणेंवरतीच भ्रष्टाचाराचे आरोप केले? काय चाललंय का एकंदरीत तळ कोकणात? खरं तर राजन तेली यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला त्याबद्दल त्यांना शुभेच्छा आहेत। परंतु या सरकारच्या एक मंत्र्यांवर जे गंभीर आरोप राजन तेलीने केलेले आहेत, याआधी सुद्धा अनेक मंत्र्यांवर वेगवेगळे आरोप झालेत, आर्थिक झालेत, गुंडगिरीचे झालेत आणि त्या मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनी काही कारवाई केली नाही आणि त्यामुळे आता तरी मुख्यमंत्री यांच्यावर कारवाई करतील काय, हा खरं तर आमच्या पुढे प्रश्न आहे। कारण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून जो काही कर्ज व्यवहार झाला, आज खरं तर आपण बघितलं असेल की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक परप्रांतीयांनी जागा घेतल्या आहेत। परप्रांतीय दादागिरी करून म्हणजे एक वेंगुर्ल्यामध्ये प्रकरण काही दिवसापूर्वी झालं होतं की तिथे परप्रांतीय लोकांनी स्थानिकांना मारहाण करून ती जागा खाली करून घेतली आणि राजन तेलींनी जे आरोप केले आहेत तर त्या जागेच्याला जिल्हा बँकेने जो बाहेरचा हे आहे, खरं तर जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक असते, स्थानिक शेतकऱ्यांची बँक असते, म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या। आणि असं असताना दिल्लीतल्या एका माणसाला जिल्हा बँकेने बेकायदेशीर कर्ज दिलं हा राजन तेलींचा आरोप आहे। त्यात त्यांनी पुरावे जोडलेत, हे खरं तर गंभीर स्वरूपाचे आहेत आणि त्यामुळे एकीकडे स्थानिकांचा प्रश्न घेऊन लढणारी वेगवेगळे पक्ष असताना आज आम्ही जे आरोप करतोय त्या आरोपाला राजन तेलींनी काय म्हणजे सत्तेतल्या एका माजी आमदाराने एक म्हणजे तुम्ही समर्थन करता राजन तेलींच्या भूमिकेला? हो, नक्कीच राजन तेलींच्या भूमिकेला राजन तेलींनी जे आरोप केलेत, जे पुरावे आम्ही राजन तेलींनी जे पत्रकारांना दाखवले ते आम्ही बघितले, तर पण हा गंभीर स्वरूपाचा आरोप आहे आणि ह्याच्यावर मंत्री म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी आणि ती हिंमत मुख्यमंत्री दाखवावी अशी आमची विनंती आहे। वैभवजी, आता आपल्यासोबत राजन तेली सुद्धा फोनवरून जोडले गेलेले आहेत। राजनजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। मला सांगा, तुम्ही थेट म्हणजे 5च दिवस झाले तो तुम्ही थेट शिवसेनेमध्ये गेलात आणि थेट तुम्ही आता नितेश राणेंवरती आरोप करतायत। नेमकं काय झालं होतं? नेमका काय आरोप केलाय तुम्ही भ्रष्टाचाराचा त्यांच्यावरती? नाही, एक फक्त लक्षात घ्या की गेली 8 महिने मी वेगवेगळ्या एजन्सी ज्या आहेत, रिझर्व्ह बँक असेल, नाबार्ड असेल, पीएमओ ऑफिस असेल, सगळ्यांकडे किंवा कमिशनर कोऑपरेटिव्ह असेल, या सगळ्यांकडे यापूर्वी तक्रारी केलेल्या आहेत। म्हणजे हे मार्च मधलं प्रकरण आहे, त्यापासून तक्रारी करतो। परंतु एक जिल्हा बँकेचा मी माजी चेअरमन आहे, माजी आमदार आहे, कारण या कोकणामध्ये कोऑपरेटिव्ह पहिली होत नाहीत। मग एवढी कोऑपरेटिव्ह संस्था ती अडचणी देता कामा नये आणि म्हणून मी सबुरीने घेत होतो। मी कुठलीही गोष्ट या ठिकाणी आत्ताहीपणा करत नव्हतो। यांची सगळ्यांची उत्तरं माझ्याकडे आलेली आहेत। परंतु दुर्दैवाने
30 तारखेला एक बातमी प्रसिद्ध झाली की राजन तेली यांची सीबीआय काहीतरी चौकशी वगैरे असं काहीतरी तुम्ही लोकांनी छापलंय. हम्म. पण त्याच्यात आज भीतीपर्यंत माझ्याकडे कुठल्याही प्रकारची नोटीस आलेली नाही. ही पहिली गोष्ट आहे. बर. दुसरी गोष्ट अशी आहे की मी 1 तारीखला मी जी प्रेस घेतली होती ती मी 1 तारीखला ज्यावेळी ही बातमी आल्यानंतर म्हणजे 30ला माझ्या माहितीप्रमाणे ही बातमी आली की राजन तेली यांची चौकशी अशी सुरू झाली वगैरे वगैरे. पण त्यात काही तथ्य नाही, आज भीतीपर्यंत आलेलं नाहीये. आणि म्हणूनच मग मी 1 तारीखला त्याच्यावर मी प्रेस घेतली. आज मी शिंदे गटात आहे, युतीमध्ये आहे. त्यामुळे आज मी कुठल्या गोष्टीवर बोलणार नाही जोपर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटत नाही. आणि या सगळ्या गोष्टी जोपर्यंत मी त्यांच्या निदर्शनं आणून देत नाही तोपर्यंत मी या बाबतीत आता युती असल्यामुळे मला काही ठिकाणी बोलता येणार नाही. मी फक्त एवढंच सांगेन की मी ह्या तक्रारी आज नाही आहेत तर 8 महिन्यापूर्वी केलेल्या आहेत. आणि पत्र जे आहे ते 30 तारखेला आल्यानंतर 1 तारखेला मी प्रसिद्धीला दिलेलं आहे आणि 1 तारखेला मी प्रेस पण या संदर्भातली घेतलेली आहे. मी 2 तारखेला प्रवेश केला. आता आम्ही युतीत आहोत. त्यामुळे मला या संदर्भात काही उघडपणे जोपर्यंत माझ्या वरच्या नेत्यांशी म्हणजे बोलणं होणार नाही तोपर्यंत बोलता येणार. बर, पण राजनजी मला सांगा की जर आता या सगळं आता जर तुमचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालाय, आता काही वेळापूर्वी वैभव नाईकांनी सुद्धा तुमच्या या भूमिकेचं स्वागत केलंय, ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सुद्धा तुम्हाला आता समर्थन मिळतंय. मात्र यामध्येच आता जर असेल तर मग निलेश राणेंचं तुमचं काही या संदर्भामध्ये बोलणं झालंय का? आता माझं निलेश राणे यांच्या संदर्भात काही या संदर्भात बोलणं झालेलं नाहीये. मी त्यांच्याशी बोलेन, अधिक माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलेन, अधिक दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलेन आणि त्यांच्या कानावर ही सगळी गोष्ट आणि मी कागदोपत्र दिलेली आहे. मी गोष्ट अशीच दिलेली नाही, सगळी कागदोपत्र दिली. फक्त याच्यातून माझी एकच भावना आहे की हे कोऑपरेटिव्ह सेक्टर मधली मोठी बँक आहे. सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, ठाणा असेल, कोकणातल्या आमच्या सगळ्या बँका चांगल्या आहेत पण त्या टिकल्या पाहिजेत हीच याच्या मागची भावना आहे. मला बाकी काही या संदर्भात आज तरी मला निदान बोलायचं नाही. मुख्यमंत्र्यांसमोर काय तुम्ही या संदर्भामध्ये मागणी करणार आहात आता? नाही, मी आता जी मागणी करणार ती तुम्हाला समजेल. मी ज्या काही तक्रारी सुरुवातीच्या काळात केलेल्या आहेत म्हणजे या नाही मार्च 24 पासून ज्या तक्रारी याच्यापूर्वी झालेल्या आहेत म्हणजे नाबार्ड असेल किंवा रिझर्व्ह बँक असेल, त्यांच्याकडे उत्तरी असेल, कोऑपरेटिव्ह बँक असेल, त्यांनी जी काही मला उत्तरं दिली आहेत त्याच्या सगळ्या सहित फाईल मी त्यांच्या हातात मला ज्या गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत त्या मी त्यांच्यापर्यंत देणार. बर, धन्यवाद राजनजी, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत बातचीत केली या संदर्भामध्ये आणि आपल्या सोबत होते वैभव नाईक सुद्धा, त्यांचे सुद्धा आभार.